हॅलो मित्रांनो, वेलकम टू स्टडी रिव्होल्यूशन. आज आपण 22 जुलै 2021चा द हिंदू बघतोय आणि तोही आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीमधून. पहिल्यांदा आपल्या लेक्चरचं स्वरूप सांगतो. पहिल्यांदा आपण न्यूज डिस्कस करतो आणि त्यानंतर जे काही महत्त्वाचे एडिटोरियल आर्टिकल्स न्यूजपेपरला आलेले आहेत ते आपण डिटेलमध्ये डिस्कस करण्याचा प्रयत्न करतो. चला तर मग स्टार्ट करूया. 22 जुलै 2021चा द हिंदू आपल्याला काय सांगतोय बघू. पहिली न्यूज डिस्कस करण्यास सुरुवात करूया. सो लेट स्टार्ट. पहिली न्यूज आहे ना ती ऑक्सिजनशी रिलेटेड आहे. खरं तर आत्ताच काय झालं, हेल्थ मिनिस्ट्रीकडून सांगण्यात आलं होतं राज्यसभेमध्ये, ज्यावेळेस त्यांना प्रश्न विचारला गेला की ऑक्सिजनमुळं मोठ्या प्रमाणात डेथ आपल्याला दुसऱ्या लाटेमध्ये बघायला मिळाली, मग त्याच्याशी रिलेटेड तुम्ही काय सुविधा करणार आहात, अशा स्वरूपाचा प्रश्न होता. परंतु त्याच्यामध्ये हेल्थ मिनिस्ट्रीने काय सांगितलं की आत्तापर्यंत आमच्याकडे कोणताही डेटा ऑफिशियल्स आलेला नाही की ऑक्सिजनमुळे एखाद्या पेशंटची डेथ झालेली आहे असं. मग आता जे एक्सपर्ट्स आहेत ना हेल्थ सेक्टरमधले, त्या एक्सपर्टनी सांगितलं हे जे हेल्थ मिनिस्ट्रीचं वक्तव्य आहे किंवा अशा प्रकारची उत्तरं जी आहेत ना ती कुठंतरी भयावह आहेत. जरी ऑक्सिजनमुळे मृत्यू झाला नसेल तरी ऑक्सिजन न मिळाल्यानं मुळं सुद्धा काही पेशंटचा मृत्यू झाला आहे, काही म्हणण्यापेक्षा भरपूर पेशंटचा मृत्यू झाला आहे. मग त्याचा अर्थ तुम्ही मुद्दामहून वेगळा लावत आहात असं कुठंतरी एक्सपर्टला म्हणायचं आहे. समजते? म्हणजे एखाद्या पेशंटला ऑक्सिजनची खूप गरज आहे परंतु त्याला वेळेवर ऑक्सिजन मिळाला नाही, त्यामुळे त्या पेशंटची डेथ झाली. पण त्याला काय कन्सिडर केलं तर कोविड-19 डेथ झाली, पण त्या सिच्युएशनमध्ये त्याला ऑक्सिजन पुरवण्याची गरज होती. दिस इज द पार्ट ऑफ ट्रीटमेंट. पण तो पार्ट त्याला मिळाला नाही, ट्रीटमेंट ती मिळाली नाही ऑक्सिजनची, त्यामुळे त्याची डेथ झाली. पण त्याची ऑफिशियल आकडेवारी अशी कुठंच नाही आहे ना की ऑक्सिजन न मिळाल्यामुळे डेथ झालेल्या पेशंटची एक वेगळी आकडेवारी कुणी काढलेलीच नाही ना. त्यामुळं मग हेल्थ मिनिस्ट्री असं म्हणायला धाजावू शकते, धाडस करू शकते की ऑक्सिजनमुळं कुणाची डेथ झाली नाही. म्हणून त्याच्यावरती एक्सपर्टनी काय सांगितले की असं हेल्थ मिनिस्टरनी सांगणं कुठंतरी आपल्यासाठी भयावह आहे. जर तुम्ही असे वक्तव्य करत असाल तर पुढची जर लाट आली तर 100% तुम्ही पुन्हा ऑक्सिजन तुटवडा भासवणार आहात. म्हणजे ऑक्सिजनवरती तुम्ही काहीच कार्य केलं नाही या वक्तव्यावरून सिद्ध होतं, असं कुठंतरी एक्सपर्टला सांगायचं असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळतं. बरोबर आहे. आता ऑक्सिजन सिलेंडरमुळे काय जास्त न्यूजमध्ये होतं तर जास्त न्यूजमध्ये होतं GST न्यूजमध्ये होतं. कारण ऑक्सिजन सिलेंडर असू द्या किंवा इतर कोविडशी रिलेटेड मेडिसिन असू द्या त्याच्यावरचा GST कमी करावा असं कुठंतरी बोललं जात होतं समाज माध्यमातून. बरोबर आहे. वेगवेगळ्या स्टेटकडून सुद्धा मागणी केली जात होती. मग त्याच्याशी रिलेटेड आपल्याला काय करायचं तर GSTची टोटल माहिती आपल्याला घ्यायची आहे. पहिला की पॉईंट आहे न्यूजमधला आपला. त्याचबरोबर GST टोटल माहिती म्हणजे त्याचे वेगवेगळे स्लॅब्स कोणकोणते आहेत ते सर्व तुम्हाला माहिती पाहिजे. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितले 0%चा आहे, 5%चा आहे, त्यानंतर 12%चा आहे, त्यानंतर 18%चा आहे आणि त्यानंतर 28%चा आहे. बरोबर आहे. हे सर्व डिटेलमध्ये तुम्हाला माहिती पाहिजे. आणि त्याचबरोबर आपल्याला दुसरा महत्त्वाचा की पॉईंट काय माहिती पाहिजे तर GST काउन्सिलची रचना काय आहे, त्याचं कार्य काय असतं, कोणकोणत्या सिच्युएशनमध्ये डिसिजन GST काउन्सिल स्वतः घेऊ शकतं, हे सर्व आपल्याला खरं तर माहिती असणं गरजेचं आहे या न्यूजच्या अंतर्गत. समजते तुम्हाला? एवढं या न्यूजमध्ये इम्पॉर्टंट होतं. पुढची न्यूज जी आहे ना ती पेगासस या स्पायवेअरशी रिलेटेड खरं तर न्यूज आहे आणि याच्यावरती आपण वेगळं लेक्चर बनवलं आहे. पण ही न्यूज काय सांगते तर जगातील ज्या ज्या महत्त्वाच्या पर्सनॅलिटीज आहेत ना त्या भरपूर पर्सनॅलिटींचे मोबाईल जे आहेत, पर्सनल फोन जे आहेत ते हॅक झालेले आहेत. मग त्याच्यामध्ये फ्रान्सचे प्रेसिडेंट आहेत इमॅन्युअल कांत आहेत, त्यानंतर पाकिस्तान प्रेसिडेंट इम्रान खान आहेत, साऊथ आफ्रिका प्रेसिडेंट आहेत, त्याच्यामध्ये इराकचे प्रेसिडेंट आहेत, इजिप्तचे आहेत, मोरोक्कोचे आहेत, त्याचबरोबर किंग ऑफ मोरोक्को मोहम्मद 6 जो आहे त्यांचा मोबाईल हॅक केला. आणि त्याचबरोबर टेलिग्रामचे जे फाउंडर आहेत पेवेल दुरोव यांचासुद्धा मोबाईल याच्या अंतर्गत हॅक झाला. आणि हा रिपोर्ट खरं तर कोणी दिला आहे तर द वायर नावाच्या संस्थेने हा रिपोर्ट दिला आहे आणि त्या रिपोर्टमध्ये हे सांगितलेलं आपल्याला पाहाव्यास मिळतं. आणि याच रिपोर्टमध्ये भारतामध्ये अशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटी इथले जर्नलिस्ट असतील, वैज्ञानिक असतील, जज सुप्रीम कोर्ट रिटायर्ड जज असतील, त्याचबरोबर इलेक्शन कमिशनर रिटायर्ड असतील, माझे इलेक्शन कमिशनर, ह्या ज्या महत्त्वाच्या पर्सनॅलिटी आहेत ना, त्याचबरोबर वेगवेगळे उद्योगपती असतील, त्या महत्त्वाच्या पर्सनॅलिटीज आहेत ना त्यांचे मोबाईलसुद्धा हॅक झाले होते, भारतामध्ये हॅक केले गेले होते आणि ते सुद्धा याच रिपोर्टच्या अंतर्गत सांगितलं होतं. तेव्हापासून पेगासस जास्त न्यूजमध्ये आहे. आणि आता ही न्यूज सांगते की 10 प्राईम मिनिस्टर जे आहेत ना जगातल्या वेगवेगळ्या देशांचे, त्या 10 प्राईम मिनिस्टरचे सुद्धा मोबाईल पेगासस स्पायवेअरच्या अंतर्गत हॅक करण्यात आलेले आहेत. मग आपल्याला काय करायचं तर पेगासस स्पायवेअर विषयी
डिटेल इन्फॉर्मेशन असायला पाहिजे. आणि त्याचबरोबर इथं महत्त्वाचं काय सांगितलं, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे जे चीफ आहेत ना, चीफ स्टाफर्स असतील म्हणजे चीफ स्टाफमधले विविध मेंबर असतील त्यांचेसुद्धा मोबाईल हॅक केले गेले आहेत वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. त्यामुळे आता पहिला आपला की पॉईंट काय तर पेगासस विषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असणं गरजेचं आहे. हा पहिला पॉईंट. दुसरा महत्त्वाचा पॉईंट काय तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचा उल्लेख आला. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ही जागतिक पातळीवरती आरोग्य क्षेत्रासाठी काम करणारी खूप महत्त्वाची संस्था मानली जाते. त्यामुळं त्या वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन विषयीसुद्धा बेसिक इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. पेगासस विषयी इन्फॉर्मेशन तुम्हाला काढायची काही गरज नाही, मी ऑलरेडी त्याच्यावरती लेक्चर बनवून ठेवलेलं आहे. या लेक्चरमध्ये मी सर्व काही इन्फॉर्मेशन पेगासस स्पायवेअरविषयी सांगितले, ते कशा पद्धतीनं कार्य करतं, कोणत्या कंपनीकडून कोणत्या देशाकडून ते डेव्हलप केले गेले, कोणाला विकलं जातं, त्याची प्रोसिजर त्यांची काय आहे, हे सर्व या लेक्चरमध्ये सांगितलं. त्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंकसुद्धा मी देतो, जेणेकरून तुम्हाला लगेच ते बघता येईल. आणि जास्त खूप कमी कालावधीत कव्हर करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे काय होईल तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल की पेगासस स्पायवेअर नेमकं काय आहे. आणि त्याच्याच रिलेटेड मग तुम्ही पुढं जाऊन काय बघायचं आहे तर त्याच्याच रिलेटेड सायबर क्राईमच्या अंतर्गत आपल्या भारतामध्ये कोणकोणते कायदे महत्त्वाचे आहेत ते बघायचे आहेत. म्हणजे या न्यूजच्या अंतर्गत आपल्याला वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनची तर इन्फॉर्मेशन बघायचीच आहे, त्याचबरोबर पेगासस स्पायवेअरविषयी बघायचं आहे, बरोबर आहे. आणि तिसरं महत्त्वाचं काय आहे तर हा इंटरनेटशी रिलेटेड असणारा खरं तर व्हायरस आहे जो डेव्हलप केला गेला आहे NSO ग्रुप नावाच्या कंपनीकडून, इस्रायल बेस्ड कंपनी. म्हणून आपल्याला काय पाहिजे तर सायबर सिक्युरिटीशी रिलेटेड भारतानं कोणकोणत्या स्कीम आणलेल्या आहेत, कोणकोणते कायदे नवीन केलेले आहेत, जुने कोणकोणते कायदे आहेत ते सर्व बघून ठेवणं आपल्याला गरजेचं आहे. त्याचबरोबर इंटरनेटचा उल्लेख येतो, त्याचबरोबर काय येतं तर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा उल्लेख येतो. त्यामुळे चौथी गोष्ट काय तर IT रूल आपल्याला बघून ठेवणं कुठंतरी गरजेचं आहे. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी रूल्स नवीन जे आले 2021चे ते बघून ठेवणं कुठंतरी गरजेचं आहे. आणि याच्यावरती मी डिटेल माहिती सांगणारं लेक्चरसुद्धा बनवून ठेवले, त्याचीसुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देतो. ते सुद्धा परफेक्ट IT रूल खूप न्यूजमध्ये आहे, खूप दिवसांपासून न्यूजमध्ये, त्यामुळे त्याच्यावरती 100% क्वेश्चन फॉर्म होईल असं मला वाटतं. त्यामुळं प्री किंवा मेन्सला तुम्हाला 100% IT रूल्सची इन्फॉर्मेशन उपयोगी पडेल. त्यामुळे ते लेक्चर बघून ठेवा, म्हणजे तुमच्या लॉंग टर्म मेमरीमध्ये ते जाईल. त्यामुळे रिव्हिजनसुद्धा तुम्हाला वारंवार करणं त्यामुळे सोपं होऊन जाईल. पुढची न्यूज जी आहे ना, द लॅसेंटनं एक स्टडी पब्लिश केलेली आहे. त्या स्टडीमध्ये काय सांगितले की जवळजवळ इंडियामध्ये 1.2 लाख जी लहान मुलं आहेत त्यांनी आपले COVID-19मुळे पेरेंट्स गमावलेले आहेत. मग ते पेरेंट्स त्यांना सांभाळणारे केअरटेकर असू द्या किंवा त्यांचे स्वतःचे आईवडील असू द्या, हे द लॅसेंट या स्टडीमध्ये सांगण्यात आलेलं. म्हणजे जवळजवळ 1.2 लाख मुलं जे आहेत, लहान मुलं, ते अनाथ झालेले आहेत असं आपल्याला या स्टडीमध्ये सांगितलेलं पाहावेस मिळतं. आणि याचा जवळजवळ भारतात जो आहे ना जगामध्ये 3रा नंबर लागतो असं या स्टडीमध्ये सांगितलं आहे. त्याच्यामध्ये पहिला कोण आहे तर मेक्सिको आहे, दुसरा ब्राझील आहे आणि तिसरा भारताचा लागतो असं या स्टडीमध्ये सांगण्याचा प्रयत्न द लॅसेंटनं केलेला आहे आपल्याला. मग याच्या अंतर्गत आपण काय बघू शकतो तर जे ऑर्फंड आहेत, अनाथ मुलं आहेत, त्यांच्यासाठी गव्हर्नमेंटनंच काय स्कीम आणली आता, मग ती स्कीम आपण बघून ठेवायला पाहिजे. त्याचबरोबर कालच न्यूजपेपरला काय होतं एक्स ग्रॅटिया पेमेंटविषयी होतं. म्हणजे फॅमिलीमधले महत्त्वाचे मेंबर्स COVID-19मध्ये ज्यांनी गमावले आहेत ना त्यांच्यासाठी एक फंड अलॉट केला आहे, एक्स ग्रॅटिया पेमेंट द्यायला म्हणतो, अनुदान अलॉट केले गव्हर्नमेंटकडून. आणि कालच न्यूजपेपरला काय होतं ते अनुदानाची गाईडलाईन्स जाहीर करण्यासाठी आम्हाला थोडा टाईम पाहिजे असं सेंट्रल गव्हर्नमेंटनं सुप्रीम कोर्टाला सांगितलेलं आपल्याला पाहाव्यास मिळालं होतं. मग ती स्कीम काय आहे गव्हर्नमेंटनं जाहीर केलेली, हे स्कीम आपण बघून ठेवायला पाहिजे. 2 गोष्टी काय बघायच्या आहेत, पहिली तर अनाथ मुलांसाठी काय काय स्कीम गव्हर्नमेंटनं आणल्या आहेत ते आपण बघून ठेवायचं आहे. जी मुलं अनाथ झालेले आहेत कशामुळं तर त्यांचे पेरेंट्स म्हणजे आई वडील दोघं पण किंवा दोघांपैकी एक COVID-19मुळं गमावलं आहे त्यांनी आणि ते अनाथ झालेले आहेत, अशा मुलांसाठी काय स्कीम गव्हर्नमेंट आणले ते आपण परफेक्ट करून ठेवायचं आहे. त्याचबरोबर फॅमिली मेंबर जर कोण गेला असेल दुर्दैवानं COVID-19मुळं त्याचा मृत्यू झाला असेल तर मग सेंट्रल गव्हर्नमेंटनं काय स्कीम आणले त्याच्यासाठी, हे 2 गोष्टी आपल्याला या न्यूजच्या अंतर्गत बघून ठेवणं खूप गरजेचं होऊन बसतं. पुढची न्यूज जी आहे ना, जे फार्मर्स आहेत जे प्रोटेस्ट करत आहेत, गेल्या 8-9 महिने झाले प्रोटेस्टवरत आहेत, त्यांनी नॅशनल हायवे ब्लॉक केले. कारण का तर ज्यावेळेस प्रोटेस्ट चालू होता त्यावेळेस जे डेप्युटी स्पीकर जे हरियाणाचे आहेत, हरियाणा असेंब्लीचे रणबीर गंगवाज यांच्या कारवरती अटॅक झाला होता, रणबीर गंगवाच्या. आणि तो अटॅक कुठंतरी फार्मर्सनी त्यांच्या रागामध्ये केला होता. त्याच्यामुळं काय झालं, काही फार्मर्सवरती केसेस टाकल्या गेल्या आणि त्यांना जेलमध्ये टाकलं गेलं. मग
त्यांची मुक्तता करण्यात यावी या मागणीवरून यांनी आता नॅशनल हायवे ब्लॉक केलेला आपल्याला पाहाव्यास मिळतं. ही न्यूज मी तुम्हाला काय सांगतोय, ही एक केस स्टडीमधून पहिल्यांदा तुम्ही घ्यायला पाहिजे. तुम्ही जर तिथले DM असता, डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट, तर तुम्ही काय निर्णय घेतला असता, यांना कसं समजावलं असतं. ही एक एथिक्सच्या दृष्टीतून आपल्याला केस स्टडी आहे. दुसरी गोष्ट काय तर फार्म बिल जास्त न्यूजमध्ये, फार्म बिल नाही खरं तर आता त्याचं ॲक्टमध्ये रूपांतर झालं आहे. मग फार्म ॲक्ट काय आहे, त्याच्यामध्ये तरतुदी कोणकोणत्या आहेत, जर त्या तरतुदी तुम्ही बघितल्या ना तरच तुम्हाला नेमकं हे जे शेतकरी आहेत ते आंदोलनासाठी का बसलेले आहेत आणि त्यांचा विरोध नेमका कोणत्या तरतुदीला आहे हे तुम्हाला फार्म ॲक्ट व्यवस्थितरित्या वाचल्यानंतर, अभ्यास त्याचा केल्यानंतरच कळेल. त्यामुळे फार्म ॲक्टमध्ये काय काय तरतुदी आहेत, तो कधी आणला गेला, कसा पास झाला तो, हे सर्व आपल्याला माहिती असणं गरजेचं होऊन बसतं याच्या अंतर्गत. समजते. आणि पहिली महत्त्वाची गोष्ट आहे, एथिक्सच्या दृष्टीतून तुम्ही जर तिथे अधिकारी असता, टोटल अथॉरिटी त्या जिल्ह्याची तुमच्याकडे असते, त्या एरियाची तुमच्याकडे असते, तर तुम्ही काय निर्णय घेतला असता, हे खरं तुम्ही करून ठेवणं गरजेचं आहे. एथिक्सच्या दृष्टीतून अशाच प्रकारचे केस स्टडीज तुम्हाला दिले जातात आणि त्याच्यावरती मग खरं तर मार्क्स ठरतात तुमची बुद्धिमत्ता काय आहे आणि तुम्ही कशा पद्धतीने विचार करता, सकारात्मक विचार करता, नकारात्मक करता, बॅलन्स्ड विचार करता, हे सर्व त्याच्यातून पडताळलं जातं. त्यामुळं खरं तर एथिक्ससुद्धा खरं तर आपल्या दृष्टीतून महत्त्वाचं आहे. त्यामुळे ही केस स्टडी म्हणून एक घ्या आणि त्याच्यावरती विचार करण्याचा प्रयत्न करा की तुम्ही काय कराल. वाटलंच तर कमेंट बॉक्समध्ये मला सांगू शकता तुम्ही. पुढची न्यूज जी आहे ना ती इंडिया मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटशी रिलेटेड खरं तर न्यूज आहे. आणि इंडिया मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटचं जे रिजनल ऑफिस आहे महाराष्ट्रामध्ये, त्या रिजनल ऑफिसकडून सांगण्यात आलं आहे की महाराष्ट्रामधला जो विदर्भचा भाग आहे ना त्याच्यामध्ये मग काय येतं तर त्याच्यामध्ये विशेष करून डिस्ट्रिक्ट भंडारा डिस्ट्रिक्ट येतो, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ या एरियामध्ये खूप जास्त पाऊस होईल असं त्यांनी अंदाज वर्तवला आणि त्याच्यासाठी ऑरेंज अलर्ट जाहीर केलेला आहे त्यांनी. बरोबर आहे. आता याच्यामध्ये पहिला की पॉईंट आपल्याला काय बघायला तर इंडिया मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे, हा पहिला पॉईंट. दुसरा महत्त्वाचा पॉईंट काय आहे तर जे ऑरेंज अलर्ट इथं जाहीर केलं आहे त्याचा मतलब काय आहे, त्याचबरोबर आणखी कोणकोणते अलर्ट आहेत ते सुद्धा आपण खरं तर बघणं गरजेचं आहे. या दृष्टीतून ही विकिपीडियाच्या माध्यमातून आपण इन्फॉर्मेशन याची बघू शकतो. खरं तर इंडिया मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटचा उद्देश काय, कशासाठी स्थापन केले गेले तर ते स्थापन केले गेले विशेष करून वेदर फोरकास्टिंगसाठी, हवामानाचा अंदाज वर्तवण्यासाठी, त्याचबरोबर सिझमॉलॉजीसाठी, म्हणजे भूकंप वगैरे येणार असेल तर त्याचासुद्धा अंदाज ही इंडिया मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट सांगू शकते. याचं फॉर्मेशन कधी झालं होतं तर 1875 झालं होतं. टाईप काय आहे, गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन आहे. कोणत्या मिनिस्ट्रीच्या अंतर्गत येते तर मिनिस्ट्री ऑफ अर्थ सायन्स, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ अर्थ सायन्सच्या अंतर्गत ही कार्य करत असताना आपल्याला पाहाव्यास मिळते. ह्याचं हेड ऑफिस कुठं, हेडक्वार्टर याचं मौसम भवन लोधी रोड दिल्लीला याचं हेडक्वार्टर असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. समजते. ॲन्युअल बजेट जे आहे ते जवळजवळ 352 कोटीच्या आसपास आहे आणि मिनिस्ट्री सांगितलं युनियन मिनिस्टर ऑफ अर्थ सायन्सच्या अंतर्गत येतं. परंतु ह्याचे मिनिस्टर आत्ता कोण आहेत ते तुम्ही एकदा बघून ठेवा, कारण विकिपीडियावर कधी कधी अपडेट लवकर होत नाही. त्यामुळे आता इथं हर्षवर्धन दाखवते, पण तुम्ही ते बघून ठेवा, म्हणजे तुम्ही स्वतः पण जाऊन बघितलं तर तुमच्या जास्त कालावधीसाठी लक्षात राहण्यासाठी मदत होईल की तुम्ही स्वतः जाऊन बघितलं होतं नेमकं याचे मिनिस्टर्स कोण आहेत, कोणाच्या अंतर्गत ही डिपार्टमेंट कार्य करते. त्याचबरोबर आपल्याला आणखी काय बघायचं आहे तर त्याचबरोबर आपल्याला बघायचं आहे अलर्ट कोणकोणते असतात. बरोबर आहे. त्याच्यामध्ये येल्लो अलर्ट असतो, ऑरेंज अलर्ट असतो, रेड अलर्ट असतो. आता विदर्भ भागामध्ये काय केलं आहे, ऑरेंज अलर्ट जाहीर केलेला आहे. याची टोटल इन्फॉर्मेशन आपण बघू. आता येल्लो अलर्ट जाहीर केला म्हणजे काय झालं तर बी अवेअर, म्हणजे वातावरणात अशी काही कंडिशन होऊ शकते की त्याच्यापासून तुम्ही सावध राहायला पाहिजे, अशी जी सूचना असते ना ती असती येल्लो अलर्ट जाहीर करणं. येल्लो अलर्ट जारी केला म्हणजे तुम्ही सावध राहणं गरजेचं आहे. याच्यासाठी असतं म्हणजे प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन्स, म्हणजे त्याच्यापासून एवढा काही धोका नसतोय परंतु वेदर कंडिशन खूप डिझास्टररित्या चेंज होणार आहे, त्यांना जीवितहानी वित्तहानी होण्याची शक्यता कमी असते परंतु तुम्हाला त्रास होऊ शकतो. त्यामुळं तुम्ही अवेअर राहायला पाहिजे, तुमची प्रॉपर्टी आणि तुम्ही स्वतः. डू नॉट पोज अँड इमिजिएट थ्रेट, म्हणजे लगेचच धोका त्याचा कोणताही नसतो, त्यामुळे येल्लो अलर्ट जाहीर केला जातो, म्हणजे फक्त सावध राहण्याची गरज आहे. ऑरेंज अलर्ट कधी जाहीर केला जातो, बी प्रिपेअर्ड, म्हणजे तुम्ही आता प्रिपेअर राहा त्याच्याशी फाईट करण्यासाठी खरं तर. मग त्याच्यामध्ये दिस कॅटेगरी ऑफ ऑरेंज लेवल वेदर वॉर्निंग इज फॉर वेदर कंडिशन विच हॅव द कॅपॅसिटी टू इम्पॅक्ट सिग्निफिकंटली, म्हणजे तुमच्यावरती
थोड्या बहुत प्रमाणात इम्पॅक्ट त्याचा होऊ शकतो, परिणाम होऊ शकतो इन द अफेक्टेड एरियामध्ये. म्हणजे जसं आता अफेक्टेड एरिया ऑरेंज अलर्टचा कोणता सांगितलं, विदर्भातला सांगितलं, यवतमाळ जिल्हा असू द्या, गडचिरोली असू द्या, भंडारा असू द्या, बरोबर आहे. पुढे सांगितलं द इश्यू ऑफ ऑरेंज लेवल वेदर वॉर्निंग इम्प्लाइज दॅट ऑल रिसिपंट्स इन द अफेक्टेड एरिया शूड प्रिपेअर देमसेल्व्स इन द ॲप्रोप्रिएट वे फॉर द अँटिसिपेटेड कंडिशन्स. म्हणजे अगोदर प्रिपेअर राहणं. जर अशा प्रकारची सिच्युएशन झाली तर तुम्ही त्याच्यासाठी प्रिपेअर असायला पाहिजे. वातावरणामध्ये काय असा बदल झाला की त्यामध्ये तुम्हाला सर्व माहिती त्याच्या विरोधात कसं लढायची असायला पाहिजे, तर तुम्ही ती माहिती काढून ठेवायला पाहिजे. असा जो संदेश असतो ना, तो खरं तर ऑरेंज अलर्टमध्ये असतो. आणि रेड अलर्ट जो आहे ना, तो क्विक ॲक्शनसाठी असतो. म्हणजे तुम्ही आता ॲक्शन घेणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये मग तुम्हाला टेम्पररी कालावधीसाठी स्थलांतर करावं लागलं तर ते स्थलांतरितसुद्धा गव्हर्नमेंटकडून तिथली लोकं केले जातात. कारण रेड अलर्ट म्हणजे 100% तुम्हाला धोका होणारच आहे, तुमच्या प्रॉपर्टीचं, जीविताचं नुकसान होणारच आहे. त्यामुळं त्या एरियामधून तुम्ही टेम्पररी कालावधीसाठी दुसरीकडे जाणं गरजेचं आहे, सुरक्षित एरियामध्ये, जिथं वातावरणाचा कोणताही धोका नाही, हवामानाचा कोणताही धोका नाही, अशा ठिकाणी. ते ज्यावेळेस सांगायचं असतं ना, त्यावेळेस रेड अलर्ट जाहीर केला जातो. समजते तुम्हाला? मग तुम्हाला येलो अलर्ट, ऑरेंज अलर्ट आणि रेड अलर्ट याच्यातला जो थिन लाईन डिफरन्स आहे ना, तो डिफरन्स खरं तर कळणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी मी हे सांगितलं आहे, तो डिफरन्ससुद्धा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. त्याचबरोबर तिसरा की पॉईंट यात जर बघायचाच झाला ना, तर तिसरा की पॉईंट आपण बघू शकतो विदर्भ. विदर्भामध्ये कोणकोणते महत्त्वाचे जिल्हे येतात आणि हे का बघून ठेवायचं, तर हे कधी कधी न्यूजमध्ये असतं. कारण का, विदर्भामध्ये असा एक समूह आहे की ते विदर्भ वेगळा मागतो महाराष्ट्रापासून. त्यामुळं महाराष्ट्राची विभागणी करणं आणि विदर्भ वेगळा मागणं अशा आयडियॉलॉजीचा एक ग्रुप आहे. त्यामुळं विदर्भाविषयी सुद्धा आपल्याला डिटेल इन्फॉर्मेशन असायला पाहिजे, कोणकोणते जिल्हे येतात, नेमका विदर्भ कुठून कुठपर्यंत आहे, तो एरिया जो आहे तो सर्व मॅप वगैरे आपल्याला माहिती पाहिजे. पुढची जी न्यूज आहे ना, ती ज्योतिरादित्य सिंधिया हे सिव्हिल एव्हिएशन मिनिस्टर्स आहेत. त्यांनी नवीन 3 कमिटींची स्थापना केली आणि त्या कमिटींचं कार्य काय असेल, वेगवेगळ्या पद्धतीनं कशा पद्धतीनं आपण एअरलाईन्सची, विमानांची कनेक्टिव्हिटी वाढवू शकतो आहे आणि त्याच्यामध्ये विमान इंडस्ट्रीमध्ये कशा पद्धतीनं जास्त प्रोग्रेस करू शकतो आहे, हे पाहणंच खरं तर त्या 3 मिनिस्ट्रींचं कार्य असेल असं त्याच्यामध्ये आपल्याला पाहाव्यास मिळतं आहे. सिव्हिल एव्हिएशन मिनिस्ट्री म्हणजे काय, तर उड्डाणाशी रिलेटेड मिनिस्ट्री. म्हणजे विमान उड्डाणाशी रिलेटेड जी मिनिस्ट्री असते ना, तिला आपण सिव्हिल एव्हिएशन मिनिस्ट्रीज असं म्हणतो. त्याच्यामध्ये काय सांगितलं, तर 1 कमिटी ईच इज फॉर एअरलाईन्स अँड एअरपोर्ट्स. एअरलाईन्स रिलेटेड एक मिनिस्ट्री असेल, कमिटी असेल. 1 कमिटी ईच इज फॉर एअरलाईन्स, एक कमिटी. त्याच्यामध्ये 3 कमिटींची स्थापना केली गेली. पहिल्या कमिटीचं काय असेल, तर एअरलाईन्सविषयी जे काही प्रॉब्लेम्स असतील ते सोडवण्याचं काम असेल, बरोबर आहे. दुसऱ्या कमिटीचं कार्य काय असेल, तर दुसऱ्या कमिटीचं कार्य असेल एअरपोर्टशी रिलेटेड जे काही प्रॉब्लेम्स असतील त्या प्रॉब्लेम्सविषयी त्यांनी विचार करायचा. आणि तिसरं महत्त्वाचं काय, तर मेंटेनन्स, रिपेअर अँड ओव्हरऑल. म्हणजे मेंटेनन्स असेल, मग त्याच्यामध्ये एअरलाईन्स असू द्या, एअरपोर्ट असू द्या, त्याचं रिपेअर असेल, या सर्वांचा विचार जो आहे ना, व्यवस्थापनाचा वगैरे, तो 3rd कमिटीनं करायचा असलेला आपल्याला पाहाव्यास मिळते. समजते? अशा प्रकारच्या 3 कमिटींची स्थापना केली गेली. त्यामुळे हे सुद्धा तुम्हाला डिटेलमध्ये माहिती असणं गरजेचं आहे. याच्यावरती डायरेक्ट प्रीला क्वेश्चन फॉर्म होऊ शकतो. आणि पुढची न्यूज आहे ती फार्मर्स रिलेटेड आहे. पार्लमेंटच्या दिशेने ते मोर्चा काढत असताना आपल्याला पाहाव्यास मिळते. मग या फार्मर्सची रिलेटेड आपल्याला फार्म ॲक्ट बघायचं आहे वगैरे वगैरे, मी सर्व ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे. पुढची न्यूज आहे इंडिया पाकिस्तान जे बॉर्डरलाईन सिक्युरिटी फोर्स आहे ना, त्यांच्याकडून बॉर्डर सिक्युरिटी फोर्स त्यांच्याकडून काय केलं गेलं की एकमेकांना मिठाई दिली गेली. कशाच्या मोक्यावरती, तर ईदच्या मोक्यावरती. ईद आत्ताच आपण बघितलं की ईद साजरा केला गेला आपल्या मुस्लिम बांधवांकडून. तशाच पद्धतीनं पाकिस्तानमध्ये सुद्धा ईद साजरा केला. त्यामुळं भारतीय जवानांनी आणि पाकिस्तानी जवानांनी एकमेकांना शुभेच्छा त्या संदर्भात दिलेल्या आपल्याला पाहाव्यास मिळालं. या न्यूजमधून आपण काय घेऊ शकतो, तर या न्यूजमधून आपण एकच गोष्ट घेऊ शकतो, ते इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून इंडिया पाकिस्तान रिलेशनशिप कशा पद्धतीचं आहे हे आपण व्यवस्थितरित्या करून ठेवणं गरजेचं आहे. इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून हे खूप महत्त्वाचं आहे. पुढचं आहे लाईट वेट अँटी टँक मिसाईल टेस्टेड बाय DRDO. DRDOनं टेस्ट केलं आहे आकाश मिसाईल, जी हवेतून जमिनीवर मारा करणारी एक मिसाईल आहे.
ती सेक्युरिटीच्या दृष्टीतून खूप आपलं यश मानलं जाते. DRDOनं ही डेव्हलप केलेली मिसाईल आहे. ती डिफेन्स मिनिस्टरनं आत्ताच जाहीर केलं की ओडिसा कोस्टला म्हणजे ओडिसाच्या किनारपट्टीवरती या मिसाईलची टेस्ट करण्यात आली आणि त्याच्यामध्ये कुठंतरी सक्सेस मिळालेलं पाहाव्यास मिळते. DRDO काय आहे तर डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन आहे. मग पहिला की पॉईंट आपला हा आहे की डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण विकिपीडियावरून काढून ठेवायला पाहिजे. समजते. आणि ही जे आकाश मिसाईल आहे ना त्याची सुद्धा डिटेल इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवणं कुठेतरी गरजेचं होऊन बसतं. समजते तुम्हाला. तर याच्यामध्ये ओडिसाचा उल्लेख आला आहे. मग ओडिसाचं लोकेशनसुद्धा आपण व्यवस्थितरित्या बघून ठेवूया. इथं आपण बघू शकतो, इथं ओडिसा आहे आणि त्याला कोणती किनारपट्टी आहे तर कॉस्ट लाईन कोणती तर बे ऑफ बेंगॉल या समुद्राची कॉस्ट लाईन त्याला आहे, किनारपट्टी लावलेली आहे त्याला. त्याचबरोबर शेजारी स्टेट कोणकोणते आहेत तर आंध्र प्रदेश आहे, त्याची बाउंड्री टच करते इथं पाहू शकतो आपण. त्याचबरोबर छत्तीसगडची बाउंड्री टच करते त्याला. त्याचबरोबर झारखंडची बाउंड्री इथं टच करताना पाहाव्यास मिळते आणि त्याचबरोबर वेस्ट बेंगॉलची बाउंड्री इथं टच करताना पाहाव्यास मिळते. समजते तुम्हाला. आणि हा सर्व जो आहे तो ओडिसा असलेला पाहाव्यास मिळतो. आणि त्याचा जर महत्त्वाची नदीचा विचार केला तर महानदी ही महत्त्वाची रिव्हर तिथं असलेली पाहाव्यास मिळते. इकडं आपण फिजिकल मॅपमध्ये बघू शकतो. समजते तुम्हाला. त्यामुळं खरं तर मॅप बघणं महत्त्वाचं होतं. तो मॅप बघितला आपण आता. त्याचबरोबर आणखी जर एका राज्याचा उल्लेख येतोय ना त्याचबरोबर महत्त्वाचं पीक इथं कोणतं घेतलं जातं, महत्त्वाचा प्राणी किंवा पक्षी इथं कोणता आढळतो, त्याचबरोबर इंडस्ट्री महत्त्वाची कोणती या ठिकाणी, हे सर्व आपल्याला या दृष्टीतून माहिती पाहिजे. किंवा खनिज संपत्ती कोणती सापडते इथं, खनिज संपत्ती कशा प्रकारची आहे ते ओडिसामध्ये मग कुठं कुठं सापडते, हे सर्व ठिकाणं आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. महत्त्वाचे वनस्पती, महत्त्वाचे फॉरेस्ट काय काय कोणकोणते आहेत तिथं, महत्त्वाचे पर्वतरांग असेल तर ती पर्वतरांग कोणती, हे सर्व आपल्याला माहिती असणं कुठंतरी गरजेचं आहे. पुढची न्यूज आहे गृह मंत्रालयाकडून सांगण्यात आले, अकॉर्डिंग टू मिनिस्टर ऑफ होम अफेअर्स यांच्याकडून सांगण्यात आले की ड्रग्ज विरोधात फाईट देण्यासाठी म्हणजे नशेली पदार्थ जे विकले जातात ना त्याच्या विरोधात फाईट देण्यासाठी जवळजवळ इंडियन गव्हर्नमेंटनं काय केले 26 वेगवेगळे द्विपक्षीय करार केलेले आहेत. त्याचबरोबर 15 प्रकारचे समझोते केलेले आहेत. कुणासोबत तर विविध कंट्र्यांसोबत. त्याच्यामध्ये जर द नार्कोटिक कंट्रोल ब्युरोचा जर उल्लेख केला NCB ज्याला आपण म्हणतो त्यांनी सहकार्य करायचं ठरवलं आहे. त्याच्यामध्ये कोण कोण आहे तर सार्कच्या कंट्रीज आहेत. सार्कच्या कंट्रीजचा जर विचार केला आपण तर त्याच्यामध्ये ब्राझील, रशिया, इंडिया, चायना आणि साऊथ आफ्रिका आहेत. या सर्वांनी एकत्र येऊन ड्रग्ज विरोधात फाईट करण्याचं ठरवलं आहे. त्याचबरोबर असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन्स ज्याला आपण एशियान म्हणतो त्या सुद्धा कंट्रीज आहेत ह्याच्यामध्ये सहकार्य करताना आपल्याला पाहाव्यास मिळतात. कारण का तर ऑब्वियस आहे त्या कंट्रीसुद्धा अशा प्रकारच्या प्रॉब्लेमसोबत फाईट करताना आपल्याला पाहाव्यास मिळतात. त्यामुळे याच्यामध्ये कुठंतरी सर्वांनी एकत्र येऊन कार्य करणं गरजेचं आहे असंच या पॅक्टमधून आपण म्हणू शकतो. समजते. आता याच्यामध्ये की पॉईंट काय आहे आपला पहिला की पॉईंट आहे सार्कविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. बरोबर आहे. हा पहिला झाला. दुसरा एशियानचा उल्लेख आला इथं. मग एशियानविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला कुठेतरी असणं गरजेचं होऊन बसतं. समजतं. एवढं आपल्याला खरं तर माहिती पाहिजे या न्यूजच्या अंतर्गत. त्याचबरोबर तिसरा जर बघायचाच झाला ना तर नार्कोटिक्स कंट्रोल बोर्ड विषयी आपण डिटेल इन्फॉर्मेशन बघून ठेवणं कुठेतरी गरजेचं होऊन बसतं. पुढची जी न्यूज आहे ती खरं तर पेगासस स्पायवेअरशी रिलेटेड ही न्यूज आहे. त्याच्यामध्ये ममता बॅनर्जी ज्या वेस्ट बेंगालचे चीफ मिनिस्टर्स आहेत त्यांनी सुप्रीम कोर्टाने याच्यामध्ये इंटरव्हेन्शन करायला पाहिजे, याची दखल घ्यायला पाहिजे. हा देशासाठी आपल्या खूप देशाच्या सिक्युरिटीसाठी इंटरनेट सिक्युरिटीसाठी खरं तर खूप मोठा धोका आहे. त्याच्यामुळं याच्यावरती सुप्रीम कोर्ट सर्वोच्च न्यायालय जे आपलं आहे ना ते त्यांनी याच्यामध्ये इंटरव्हेन्शन करायला पाहिजे. इन्व्हेस्टिगेशन व्यवस्थितरित्या त्यांच्याद्वारे खरं तर सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईनच्या अंतर्गत व्हायला पाहिजे असं कुठंतरी ममता बॅनर्जी यांनी सांगितलं. आणि त्याचबरोबर त्यांनी इतरसुद्धा आरोप केले की राजकीय फायद्यासाठी कसं BJP याचा उपयोग करून घेत आहे अशा प्रकारचे सुद्धा आरोप त्यांनी केले. पण ते आपल्यासाठी महत्त्वाचं नाही. आपल्यासाठी महत्त्वाचं काय पहिला पॉईंट महत्त्वाचा आपल्यासाठी पेगासस व्हायरस जो आहे पेगासस स्पायवेअर जो आहे त्याचे डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असणं गरजेचं आहे. त्याच्यावरती वेगळे लेक्चर बनवले त्यासाठीच मी, कारण हे मला माहिती वारंवार न्यूजमध्ये असणार आहे. त्यामुळे एकदाच लेक्चर त्याच्यावरती बनवून ठेवले आणि एकदाच तुम्हीसुद्धा परफेक्ट करून ठेवा. म्हणजे वारंवार न्यूज येणार, वारंवार तुम्ही परत इंटरनेटवर जाणार, परत त्याची इन्फॉर्मेशन बघणार. त्याच्यापेक्षा एकदाच त्याच्या नोट्स करून ठेवा म्हणजे वारंवार तुम्हाला त्याच्याशी रिलेटेड जी रिव्हिजन आहे ना ती रिव्हिजन करता येईल. आणि पेगासस विषयीची रिव्हिजन कशी करायची
तर आता पॅगासस जे स्पायवेअर आहे त्याच्याविषयी तुम्हाला इन्फॉर्मेशन पाहिजेलच, पण त्याच्यापेक्षा जास्त इन्फॉर्मेशन आपल्याला पाहिजे सायबर क्राईमशी रिलेटेड जे ॲक्ट आहेत आपले, त्याच्यासाठी काय पॉलिसीज आहेत, त्याच्याशी रिलेटेड कोणती मिनिस्ट्रीज आहेत, हे सर्व तुम्हाला इंडियातलं माहिती पाहिजे सगळं. म्हणजे असा प्रकारचा व्हायरसचा अटॅक झाला तर आपण प्रिपेअर आहोत का, आणि जर प्रिपेअर आपण असेल तर मग कशा पद्धतीनं प्रिपेअर आहे, त्याच्या विरोधात आपण कोणकोणते ॲक्ट बनवले आहेत, काय सायबर सिक्युरिटीशी रिलेटेड आतापर्यंत स्टेप इंडियाकडून घेतले गेले आहेत, बरोबर आहे. अशा प्रकार सिच्युएशनमध्ये म्हणजे मग त्याच्यामध्ये स्कीम्स असू द्या, सायबर सिक्युरिटीशी रिलेटेड वेगवेगळे ॲक्ट्स असू द्या, ते सर्व तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. समजते. त्याची एकत्रच नोट्स ह्या पॅगाससच्या माध्यमातून म्हणजे पॅगासस न्यूजमध्ये या धर्तीवरती तुम्ही काढायला पाहिजे. म्हणजे पॅगासस स्पायवेअर भारतामध्ये विकत घेतलं जातं आणि त्याच्यामुळं वेगवेगळ्या महत्त्वाच्या पर्सनॅलिटी जवळजवळ या न्यूजमध्ये इथं सांगितलं बघा 300 पर्सनॅलिटी ज्या आहेत ना त्यांचे मोबाईल हॅक होतात याच्यानुसार. मग त्यामुळं कोणाचेही उद्या मोबाईल हॅक होऊ शकतात, आपल्या प्राईम मिनिस्टरसुद्धा होऊ शकतात. आता फ्रंट पेजला आपण बघितलं की वेगवेगळे जे कंट्रीचे प्राईम मिनिस्टर्स आहेत ना, पंतप्रधान आहेत ना, त्यांचे मोबाईल हॅक झालेले आहेत. टेलिग्रामचा ओनर जो आहे त्यांचे मोबाईल हॅक झालेले आहेत. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे ऑफिशियल मेंबर जे आहेत त्यांचे मोबाईल हॅक झाले आहेत, बरोबर आहे. मग उद्या जर आपली इंटरनल सिक्युरिटी असेल ती धोक्यात जर आली याच्यामुळं, तर इंडियन गव्हर्नमेंट त्याच्यासाठी प्रिपेअर आहे का, आणि हे प्रिपेअर आहे का नाही हे कळण्यासाठी तुम्हाला याच्याशी रिलेटेड इंडियन गव्हर्नमेंटनं काय काय ॲक्ट बनवलेत, याच्याशी रिलेटेड असल्या प्रकारच्या अटॅकशी लढण्यासाठी इंडियन गव्हर्नमेंटला काय काय प्रोव्हिजन्स केलेले आहेत, स्कीम्स बनवलेले आहेत, कोणती मिनिस्ट्री याच्याशी रिलेटेड आहे, किती ॲक्ट आहेत, हे सर्व तुम्हाला डिटेलमध्ये माहिती पाहिजे. तर तुम्ही याचा मग परिपूर्ण अभ्यास केला असं होतं. फक्त पॅगासस विषयीच फक्त माहिती आहे तुम्हाला, ते पण काय उपयोगाचं नाही. समजते. हा सर्वांगीण अभ्यास तुम्हाला असणं गरजेचं आहे. त्याची एक नोट्सच तुमच्याकडे असायला पाहिजे. ज्या वेळेस अशा प्रकारचं काय येतं, एखाद्या व्हायरसनं अटॅक केलं समजा, किंवा पॅगाससारखा आणखी एक सॉफ्टवेअर आला उद्या, तर तुम्हाला त्याच्याशी रिलेटेड इन्फॉर्मेशन पाहिजे, तुमच्याकडे नोट तयार पाहिजे. आणि हे जे पहिली ही न्यूज आहे ना, ती IT इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी जी मिनिस्ट्री आहे त्याच्याशी रिलेटेड आहे. आणि त्याच्यामध्ये एक पॅनल नेमलं गेले, त्याला हेड कोण करेल तर शशी थरूर खरं तर त्याला गायडन्स करताना आपल्याला पाहाव्यास मिळतील. समजते. आणि त्या पॅनलचं कार्य काय आहे, तर अशा प्रकारचे जे अटॅक असतात त्याच्या विरोधात लढण्यासाठी कार्य करणं या पॅनलचं कार्य आहे. परंतु हा पॅगासस जो आहे तो अटॅक वगैरे काय नाही. एका कंपनीने NSO ग्रुप नावाची एक इस्रायल बेस्ड कंपनी, तिनं डेव्हलप केलेलं हे स्पायवेअर आहे. आणि त्यांचा उद्देश काय डेव्हलप करण्याचा, तर जे ऑर्गनाइज्ड क्राईम आहे किंवा टेररिस्ट ॲक्टिव्हिटीज आहे त्याच्या विरोधात लढण्यासाठी खरं तर ह्यांनी हे स्पायवेअर डेव्हलप केलं आहे. आणि त्यांची पॉलिसी काय, फक्त सॉव्हरेन गव्हर्नमेंटलाच ते विकलं जातं, सार्वभौम सरकारलाच ते फक्त विकलं जातं. समजते तुम्हाला. आणि त्या सरकारनं मग आता इंडियन गव्हर्नमेंटनं सुद्धा कुठंतरी हे खरेदी केलं होतं असा आरोप होतो त्यांच्यावरती. आणि त्यांनी ऑर्गनाइज्ड क्राईम रोखण्यासाठी, टेररिस्ट ॲक्टिव्हिटी रोखण्यासाठी उपयोग करायचा सोडून त्यांनी जे आपले विरोधी पक्ष आहे त्यांचे जे महत्त्वाचे लीडर्स आहेत, जर्नलिस्ट आहेत, लॉयर आहेत, यांचे पर्सनल इन्फॉर्मेशन हॅक करण्यासाठी उपयोग केला असा त्यांच्यावरती आरोप केला जातो. त्यामुळे जास्त कॉन्ट्रोवर्सीमध्ये. समजते. म्हणूनच मी पॅगाससचे रिलेटेड वेगळं लेक्चर बनवले. त्यामुळे ते सुद्धा तुम्ही बघा, म्हणजे टोटल इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळून जाईल. पुढची न्यूज आहे, RSSचे जे चीफ आहेत मोहन भागवत यांनी एका स्पीचमध्ये सांगितलं, CAA असू द्या किंवा NRC असू द्या, हे कोणत्याही प्रकारे मुस्लिम बांधवांना अफेक्ट करणारे ॲक्ट नाहीत असं त्यांनी सांगितलं. CAA म्हणजे काय, तर द सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्ट जो आहे त्याला CAA म्हणतो आपण. NRC म्हणजे काय, तर नॅशनल रजिस्टर फॉर सिटिझन्स, त्याला NRC म्हणतो आपण शॉर्ट फॉर्ममध्ये. मग ही न्यूज का मी घेतली, तर ही न्यूज याच्यासाठी आपण घेतली की या न्यूजमध्ये काय सांगण्यात आलं आहे, CAA आणि NRC विषयी बोललं गेले. ते काय बोललं गेलं हे आपल्यासाठी महत्त्वाचं नाही, परंतु CAA असू द्या किंवा NRC असू द्या, ते जास्त न्यूजमध्ये असते आणि कॉन्ट्रोवर्शियल मुद्दासुद्धा मानला जातो. त्याच्यामुळं पहिला की पॉईंट आपल्याला CAA ह्या ॲक्टविषयी टोटल इन्फॉर्मेशन असायला पाहिजे. दुसरा की पॉईंट काय, तर NRC विषयी आपल्याला टोटल इन्फॉर्मेशन असायला पाहिजे, बरोबर आहे. आणि तिसरा महत्त्वाचा पॉईंट काय, तर ही दोन्ही जे ॲक्ट आहेत तर सिटिझनशिपशी रिलेटेड खरं तर ॲक्ट आहेत. मग घटनेमध्ये आपल्या सिटिझन्स रिलेटेड काय काय महत्त्वाच्या तरतुदी आहेत ते आपण करून ठेवणं गरजेचं आहे. जर तुम्ही लक्ष्मीकांत पॉलिटीसाठी यूज करत असाल तर सिटिझन्सशी रिलेटेड, सिटिझनशिपची रिलेटेड वेगळा टॉपिक्स त्याच्यामध्ये दिला आहे. तो टॉपिक जरी तुम्ही परफेक्ट करून ठेवला तरी मोर दॅन सफिशियंट आहे याच्यासाठी. याच्यामध्ये पहिली जी न्यूज आहे ती UKशी रिलेटेड खरं तर न्यूज आहे. युनायटेड किंगडम म्हणजे ब्रिटन आता ब्रेक्झिट झालं होतं. ब्रेक्झिट झाल्यावर काय झालं, तर युनायटेड किंगडम जे आहे, ब्रिटन जे आहे ते युरोपियन युनियनमधून बाहेर पडलं. मग आता ऑब्वियस आहे आता काय झालं आहे, तर युरोपियन युनियन
जे आहे ना ते UK ला वाळीत टाकण्याचा प्रयत्न करते, म्हणजे आयसोलेट करण्याचा प्रयत्न करते, मग ते व्यापारात असू द्या किंवा इतर कोणत्याही गोष्टीत असू द्या. मग आता ब्रिटनने UKकडे मागणी काय केली होती की पुन्हा एकदा आपण ट्रेडसाठी एकत्र येणं गरजेचं आहे, म्हणजे निगोशिएशन करणं गरजेचं आहे, काय तर आपण कॉम्प्रोमाइज करणं गरजेचं आहे. परंतु लगेच युरोपियन युनियननं काय केलं तर ते फेटाळून लावलेलं आपल्याला पाहाव्यास मिळालं. आता ब्रेक्झिट नेमकं काय हे बघूया आपण. म्हणजे ब्रिटन काय आता युरोपियन युनियनकडे मागणी करते आणि ती का त्यांच्यासाठी गरजेचं आहे हे तुम्हाला लक्षात येईल. त्याच्यासाठी तुम्हाला ब्रेक्झिट माहिती असणं गरजेचं आहे. ते बघूयात आपण व्यवस्थित काय मॅपच्या दृष्टीतून. पहिल्यांदा आपण इंडियापासून युरोपचं लोकेशन कोणत्या दिशेला हे पहिल्यांदा तुम्हाला समजावून सांगतो. इथं इंडिया आहे आणि या दिशेला तुम्ही जर गेला तर नॉर्थ वेस्टला, थोडंसं नॉर्थला आणि वेस्ट साईडला जर गेला तर हा जो इथं ज्या कंट्रीज येतात ना त्या आहेत युरोपियन कंट्रीज, भारताकडून पश्चिम दिशेला खरं तर मानल्या जातात त्या, बरोबर आहे. आणि याच्यामध्येच ब्रेक्झिट झाला होता. मग आता तो ब्रेक्झिट समजावून घेण्यासाठी आपल्याला हा मॅप बघणं गरजेचं आहे. समजते तुम्हाला. आता मी इंडियापासून त्याचं लोकेशन नॉर्थ वेस्टला असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळालं, बरोबर आहे. वेस्ट साईडला म्हणजे पश्चिम, म्हणून तर याला पाश्चिमात्य कंट्रीज असं म्हटलं जातं. समजते. आता याच्या अगोदर काय होतं तर युरोपियन युनियन होतं. हे सर्व देशांचं काय होतं तर युरोपियन युनियन होतं. परंतु त्यानंतर काय झालं, युनायटेड किंगडम हा जो रेड मध्ये दिला आहे ना तो युनायटेड किंगडम आहे. युनायटेड किंगडम जी कंट्री आहे, ब्रिटन विशेष म्हणजे, त्या कंट्रीचा मॅप आहे. या कंट्रीनं काय केलं की आम्हाला युरोपियन युनियनमधून बाहेर पडायचं आहे अशी इच्छा व्यक्त केली आणि त्याच्यामुळं काय झालं तर ब्रेक्झिट झालं. ब्रेक्झिट म्हणजे काय, पुढचं जे BRE आहे ते ब्रिटनसाठी आहे आणि XIT जे आहे ते एक्झिटसाठी आहे. समजते तुम्हाला. म्हणजे ब्रिटन एक्झिट होणं ही प्रक्रिया जी आहे त्या प्रक्रियेला ब्रेक्झिट असं म्हणतात. आणि मग ब्रिटननं काय केलं तर या युरोपियन युनियनमधनं, म्हणजे ह्या ज्या सर्व कंट्रीज आहेत त्यांचा एक संघ आहे आणि त्या सर्वांना मिळून युरोपियन युनियन असं म्हणतात. म्हणजे हे एकत्र कार्य करण्याचा कायम प्रयत्न करतात, म्हणजे एकत्र कार्य करतात. म्हणजे हे युरोपियन युनियन नावाची एक कंट्रीज आहे असं म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही. परंतु त्याच्यामध्ये स्पेन आहे, फ्रान्स आहे, या वेगवेगळ्या कंट्रीजसुद्धा आहेत. आपल्याच कसं महाराष्ट्र आहे, गुजरात आहे, अशी वेगवेगळी स्टेट आहेत ना, तशाच या कंट्रीज आहेत आणि या कंट्रींचं युनियन आहे. परंतु यांची एक कंट्री म्हणून सुद्धा वेगळी ओळख आहे, त्याच्यामध्ये काय दुमत नाही. समजते. मग या सर्व कंट्रीजना मिळून युरोपियन युनियन म्हटलं जातं. परंतु मग ब्रिटननं त्याच्यामधून बाहेर पडण्याची इच्छा व्यक्त केली. मग त्याच्यामध्ये वोटिंग करण्यात आलं, ब्रिटन लोकांचं वोटिंग घेण्यात आलं. जवळजवळ 52% लोकांनी वोटिंग ब्रेक्झिटच्या दिशेनं केलं, ब्रेक्झिटच्या बाजूने केलं. म्हणजे 52% लोकांचं मत होतं असं की युरोपियन युनियनमधून आम्हाला बाहेर पडायचं आहे. आणि त्यामुळं त्यानंतर काय झालं, त्या वोटिंगच्या आधारावरती ब्रेक्झिट झालं आणि ब्रिटन जे आहे, युनायटेड किंगडम जे आहे ते युरोपियन युनियनमधून बाहेर पडलं. मग आता हे जे लाल रेड जो मॅप आहे ना तो ब्रिटनचा आहे. म्हणजे आता हे बाकीचं जे ब्लू मॅप आहे ना ते सर्वजण आता एकत्र आहेत. कशाच्या अंतर्गत तर युरोपियन युनियनच्या अंतर्गत. मग ह्या सर्व कंट्रीज एकमेकांमध्ये व्यापार करण्यासाठी, विविध समझोते करण्यासाठी सहकार्य करणार. परंतु ब्रिटन आता युरोपियन युनियनचा भाग नाही, त्यामुळे या कंट्रीज याला आयसोलेट करण्याचाच प्रयत्न करणार. आणि ऑब्वियस आहे कारण ब्रिटननं चॉईस केले की त्याच्यातून बाहेर पडायचं. मग आत्ताची न्यूज जे आपण बघितलं ना ते न्यूज काय सांगते तर हे जे ब्रिटन आहे ते युरोपियन युनियनकडे, म्हणजे या सर्व कंट्रीज कडे काय विनंती करते तर हे विनंती करते की आपण ट्रेडमध्ये आमच्यासोबत सहकार्य करण्याची गरज आहे. म्हणजे आपण ट्रेडमध्ये पुन्हा एकदा जसं युरोपियन युनियनमध्ये आपण व्यापारामध्ये सहकार्य एकमेकांना करत होतो तसं सहकार्य आपण करूया. परंतु ऑब्वियस आहे युरोपियन युनियनच्या ज्या या कंट्रीज आहेत त्यांच्याकडून हा जो प्रस्ताव ब्रिटनचा आहे तो फेटाळण्यात आलेला आहे. समजते. आणि वारंवार ब्रिटनला जे आहे ते आयसोलेट करण्याचा, वाळीत टाकण्याचा प्रयत्न याच्यातून होत असताना आपल्याला पाहाव्यास मिळते. समजते. मग याचा जर झूम स्वरूपातला जर मॅप बघितला ना आपण तर हा आहे. बाकीचे जर टॉपोग्राफी तिथले बघायचे झाले तर ही टॉपोग्राफी आहे. आणि त्याच्यामध्ये आयरिश सुद्धा जास्त न्यूजमध्ये असतो. कारण काय माहिती आहे का, हे आयर्लंड आहे युरोपियन युनियनचा भाग आणि त्याच्यामध्येच युनायटेड किंगडम जो आहे तो बाहेर पडलेला आहे, युरोपियन युनियनचा भाग नाही, आत्ताच बघितला आपण, बरोबर आहे. आणि त्यामुळं आयर्लंड आणि युरोपियन युनियनचा भाग नाही. युनायटेड किंगडम ब्रिटन जे आहे ते युरोपियन युनियनचा भाग नाही, परंतु आयर्लंड जे आहे ते युरोपियन युनियनचा भाग आहे. मग आता आयर्लंड आयरिश सीमध्ये व्यापार म्हणजे मत्स्य व्यापार वगैरे करताना पाहाव्यास मिळतं.
किंवा पाण्याच्या माध्यमातून जहाजाच्या माध्यमातून जो व्यापार चालतो ते करतं आयर्लंडसुद्धा, आणि त्याचबरोबर युनायटेड किंगडमसुद्धा करतं, बरोबर आहे. म्हणून या दोघांच्या मध्ये वारंवार वाद कशावरून चालू असतो, तर आयरिश सी जो हा मधला आहे, आयरिश समुद्र, त्याच्यावरून वाद चालू असतो. त्याच्यामध्ये कोणी व्यापार कोणत्या एरियावरती करायचा, कुठपर्यंत करायचा, याच्यामधून यांच्यामध्ये वाद असतो. आणि याच्यामध्ये जे युरोपियन युनियन कंट्रीज आहेत ना, त्या कुणाला सहकार्य करणार, ऑब्वियस आहे आयर्लंडला सहकार्य करणार. कारण का, तर आयर्लंड आजपर्यंत युरोपियन युनियनचा भाग आहे, परंतु ब्रिटन जे आहे ते बाहेर पडलं आहे त्याच्यामधून. त्यामुळं ज्या वेळेस आयर्लंडचा आणि युनायटेड किंगडमचं ज्या वेळेस कॉन्फ्लिक्ट निर्माण होईल त्यावेळेस एकत्र कोण कोण होणार, युरोपियन युनियनच्या सर्व कंट्री एकत्र होणार आयर्लंडच्या सपोर्टमध्ये. त्यामुळे हे डिटेल आपल्याला खरं तर माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये मग आयरिश सी बघितलं आपण, नॉर्थ सी बघितलं आपण, आणि ज्या शेजारील महत्त्वाच्या कंट्रीज आहेत युरोपियन युनियन, त्याचबरोबर ब्रेक्झिट काय आहे, हे सर्व डिटेलमध्ये आपल्याला खरं तर माहिती असणं गरजेचं आहे. समजते तुम्हाला. त्याच्यासाठी खरं तर मॅपच्या दृष्टीतून समजवण्याचं गरज होती, कारण एक्झॅक्ट इमेज तुमच्या माइंडमध्ये क्रिएट व्हायला पाहिजे. नेमकं ब्रेक्झिट म्हणजे काय आणि त्यांच्यामध्ये प्रॉब्लेम कशा पद्धतीने घेता येत. समजते तुम्हाला. पुढची न्यूज आहे ती चायनाशी रिलेटेड आहे. चायनाने USA खरं तर इनडायरेक्टली काय सांगितले, ही क्लायमेट चेंज रिलेटेड जर आपल्याला एकत्र यायचं असेल तर ते दोन कंट्रींच्या एकंदरीत संबंधावरती खरं तर डिपेंड असतं. आणि चायनाचे आणि USA संबंध आपल्याला माहितीच आहे कसं आहेत. कायम ह्या दोन कंट्रीज ज्या आहेत ते एकमेकांवरती राजकीय असू द्या किंवा ट्रेडच्या माध्यमातून असू द्या, ते कुरघोडी करत असताना आपल्याला पाहाव्यास मिळतं. समजते तुम्हाला. त्यामुळे क्लायमेटशी रिलेटेड आपण जर एकत्र यायचं असेल आणि चांगलं काहीतरी कार्य करायचं असेल दोन कंट्रींनी, तर दोन कंट्रींचं रिलेशनशिप खूप महत्त्वाचं असतं. एकंदरीत टोटल रिलेशनशिप म्हणजे ते सर्व क्षेत्रांमधलं असं कुठंतरी चायनाकडून सांगितलं जाते. मग या दृष्टीतून आपल्याला इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून पॉईंट महत्त्वाचा काढता येतो याच्यातून. चायनासोबत इंडियाचं रिलेशनशिप कशा पद्धतीचं आहे आणि USA सोबत इंडियाचं रिलेशनशिप कशा पद्धतीचं आहे हे आपल्याला खरं तर माहिती असणं गरजेचं आहे. त्याची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याकडे असणं गरजेचं होऊन बसतं. पुढची न्यूज आहे रशिया आणि म्यानमारशी रिलेटेड. याच्यामध्ये रशिया जे आहे ना, ते म्यानमारला वेगवेगळे मिलिटरी इक्विपमेंट्स जे आहेत ते पुरवण्याचा प्रयत्न करत आहे, म्हणजे पुरवत आहे. त्यामुळं त्यांचं एक वेगळ्या प्रकारचं रिलेशन डेव्हलप होत असताना आपल्याला पाहाव्यास मिळते. समजते. मग त्याच्याच रिलेटेड आपल्याला पुन्हा इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून इंडिया रशिया रिलेशनशिप कशा पद्धतीचं हे बघणं गरजेचं आहे. त्याचबरोबर इंडिया म्यानमार रिलेशनशिप हे सुद्धा बघणं गरजेचं. आता म्यानमार आपली शेजारची कंट्री आहे, त्यामुळे म्यानमारसुद्धा लोकेशन आपण व्यवस्थितरित्या बघून ठेवणं गरजेचं आहे, जे की आपण आता बघूयात. हे आहे इंडियापासून ईस्टकडची जी कंट्री आहे पूर्वेकडची ती म्यानमार आहे. नेबर कंट्री आपली बाउंड्री लाईन टच करणारी कंट्री. त्याला मग इंडियाला बाउंड्री लाईन म्यानमार टच करतं, म्हणजे इंडियातल्या कोणकोणत्या राज्यांना बाउंड्री टच होते हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये मिझोराम आहे, इथं मिझोराम आहे, त्यानंतर मणिपूर आहे, नागालँड आहे आणि अरुणाचल प्रदेश आहे. या खरं तर 4 राज्यांची बाउंड्री म्यानमारला टच होताना आपल्याला पाहाव्यास मिळते. समजते. हे सुद्धा आपल्याला कुठंतरी माहिती असणं गरजेचं आहे. आणि म्यानमार आणखी न्यूजमध्ये काय असतं तर म्यानमारमध्ये मोठ्या प्रमाणात जे रोहिंग्या आहेत ते आढळतात. त्यांच्यामध्ये मिलिटरीमध्ये आणि त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात तणावसुद्धा पाहाव्यास मिळालो. रोहिंग्याची तिथं हत्यासुद्धा होते. रोहिंग्या रिफ्यूज भारतामध्ये सुद्धा आलेली पाहाव्यास मिळतात आपल्याला. त्याच्यावरती नॅशनल ह्युमन राईट कमिशन जे आहे ना किंवा इंटरनॅशनल ह्युमन राईट कमिशन जे आहे ते सुद्धा वारंवार वक्तव्य करत असताना आपल्याला पाहाव्यास मिळतं. त्यामुळे म्यानमारमधली ती जी सिच्युएशन आहे ती सुद्धा तुम्हाला खरं तर माहिती असणं गरजेचं आहे. पुढची न्यूज आहे युनेस्कोशी रिलेटेड खरं तर न्यूज आहे. आणि युनेस्को जे आहे ना हेरिटेज स्टेटसशी रिलेटेड एक लिस्ट जाहीर करतं. वर्ल्ड हेरिटेज स्टेटस दिलं जातं त्या लिस्टमधल्या जे वास्तूज आहेत किंवा महत्त्वाचे ठिकाणं आहेत त्यांना. त्याच्यामध्ये भारताची सुद्धा काय काय ठिकाणं आहेत, ताजमहल असेल, त्याच्यामध्ये आणखी काही ठिकाणं आहेत. त्याच्यामध्ये इथं ही न्यूज काय सांगते तर लायव्हरपूल नावाची सिटीसुद्धा त्याच्यामध्ये हेरिटेजसाठी त्या लिस्टमध्ये इन्क्लूड केली होती 2004मध्ये. परंतु आता ते स्टेटस जे वर्ल्ड हेरिटेज स्टेटस आहे लायव्हरपूल या सिटीचं ते काढून घेण्यात आलं आहे युनेस्कोकडून. समजते. त्याच्यामुळं हे सांगणारी ती खरं तर न्यूज आहे. त्याच्यामुळं पहिला की पॉईंट आपल्याला काय बघायचं आहे तर युनेस्को विषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. विकिपीडियाच्या माध्यमातून किंवा इतर कोणत्याही माध्यमातून तुम्ही ती इंटरनेटवरून बघून ठेवणं कुठंतरी गरजेचं होऊन बसतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट आपल्याला काय बघायची आहे तर वर्ल्ड हेरिटेज साईट इंडियामध्ये कोणकोणते आहेत ज्याला युनेस्कोच्या लिस्टमध्ये स्थान मिळालं आहे. असे ताजमहल तर आहेच, त्याच्याबरोबर आणखी कोणकोणते आहेत ते आपल्याला इंडियाच्या बेसिसवरती माहिती पाहिजे. तिसरी महत्त्वाची गोष्ट काय आहे तर जगामध्ये कोणकोणत्या महत्त्वाची ठिकाणं आहेत ज्यांना स्थान मिळालं आहे युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज स्टेटस त्यांना मिळालं आहे, त्या लिस्टमध्ये स्थान मिळालं आहे.
इथपर्यंत आपल्याला खरं तर इन्फॉर्मेशन असायला पाहिजे. समजते? म्हणजे युनेस्कोबद्दल माहिती काढून ठेवा, वर्ल्ड हेरिटेज साईट भारतामध्ये कोणकोणत्या आहेत माहिती काढून ठेवा, आणि जगामध्ये कोणकोणत्या महत्त्वाच्या वर्ल्ड हेरिटेज स्टेटस असणाऱ्या साईट्स कोणकोणत्या आहेत ते सुद्धा तुम्ही बघून ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यावरती डायरेक्ट क्वेश्चन फॉर्म होऊ शकतो. आणि आत्ताच एक्सक्लूड केलेली सिटी जी आहे ती लायव्हरपूल आहे. ही सिटीसुद्धा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. त्याचं लोकेशन वगैरे सर्व आपण बघून ठेवणं कुठेतरी गरजेचं होऊन बसतं. या मॅपमध्ये तुम्ही बघू शकताय लायव्हरपूल ही सिटी इंडियापासून कोणत्या दिशेला आहे आपण बघू शकतो. आणि जरी झूम करून बघितलं, खरं तर इंग्लंडमधली ही सिटी आहे. इथं तुम्ही लोकेशन त्याचं बघू शकताय इंडियापासून कोणत्या दिशेला आहे. आणि जर आपण झूम करून जर तो मॅप बघण्याचा प्रयत्न केला ना, तर युनायटेड किंगडममध्ये आत्ताच ब्रेक्झिटविषयी आपण मॅप बघितला होता युनायटेड किंगडमचा, आणि तिथं ही लायव्हरपूल ही सिटी असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. हे तुम्ही झूम स्वरूपातला मॅप याचा बघू शकताय. मग शेजारील इथं आयरिश सी आहे, इथं सी ऑफ हेब्रिड्स आहे. सी ऑफ हेब्रिडेस जो आहे, सी ऑफ हा जो टोटल एरिया आहे ना इकडचा, तो सी ऑफ हेब्रिडेज म्हणून ओळखला जातो. त्यानंतर ब्रिस्टॉल चॅनल इथं बघू शकता तुम्ही, इथं इंग्लिश चॅनल तुम्ही खाली बघू शकताय, इथं नॉर्थ सी बघू शकताय. समजते तुम्हाला? आणि युनायटेड किंगडमची एक सिटी, ब्रिटनची एक सिटी आहे लायव्हरपूल, आणि त्याला आता काय केलं गेलं आहे तर युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साईट या लिस्टमधून त्याला काढून टाकण्यात आले. समजते? 2004मध्ये त्याला इन्क्लूड करण्यात आलं होतं, त्याचा समावेश वर्ल्ड हेरिटेज साईट्स म्हणून केला गेला होता, परंतु ते स्टेटस आता युनेस्कोकडून कॅन्सल करण्यात आले. समजते तुम्हाला? त्याच्यासाठी खरं तर मॅपसुद्धा त्याचं व्यवस्थितरित्या लोकेशनसुद्धा आपल्याला बघणं कुठंतरी गरजेचं होतं. त्याच्यामुळंच हा मॅप दाखवण्याचा तुम्हाला मी प्रयत्न केला. आणि जर युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट्समध्ये भारतामधील कोणकोणते महत्त्वाच्या साईट्स आहेत ते जर बघायचं झालं ना, तर जवळजवळ त्याच्यामध्ये 38 प्रकारच्या साईट्स असलेल्या आपल्याला पाहाव्यास मिळतात. त्याची संख्या 38 आहे. त्याच्यातल्या मग तुम्हाला महत्त्वाच्या माहिती पाहिजे, आणि त्याचबरोबर काय माहिती पाहिजे तर आत्ताची जी न्यूज आहे, व्हायरल पूल जी सिटी आहे त्याच्याविषयी सुद्धा डिटेल माहिती असायला पाहिजे. समजते? इथं तुम्ही बघू शकता की 38 प्रकारच्या साईट्स आहेत इंडियामध्ये फक्त, की ज्यांचा समावेश कशामध्ये आहे, युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साईट्समध्ये आहे. समजते तुम्हाला? त्यामुळं ही जी बेसिक इन्फॉर्मेशन विकिपीडियावरून आपल्याला काढायला पाहिजे ना, ती सुद्धा तुम्ही काढून ठेवणं कुठेतरी गरजेचं आहे. त्याच्यावरती डायरेक्ट क्वेश्चन प्रीला विचारू शकतात, त्यामुळं तुम्हाला खरं तर ते माहिती असणं गरजेचं होऊन बसतं. समजते तुम्हाला? इथं खरं तर आपल्या न्यूज संपत आहेत. आता आपण महत्त्वाचे जे काय आर्टिकल्स आहेत ना ते डिस्कस करायला सुरुवात करूयात. आपलं जे पहिलं आर्टिकल आहे ना ते अफगाणिस्तानशी रिलेटेड सांगणारं खरं तर आर्टिकल आहे. आणि अफगाणिस्तानशी रिलेटेड जर आपल्याला इंडियाला चांगले संबंध ठेवायचे असतील तर आता जे उभरती सत्ता तिथं आहे ती कोणती आहे तर तालिबानची आहे. समजते? भले ती टेररिस्ट ऑर्गनायझेशन मानली जाते, भले त्यांना जगाकडून हिंसक मानलं जाते, पण सत्यता काय आहे अफगाणिस्तानमधली? ती सत्यता ही आहे की तालिबान तिथं वर्चस्व प्रस्थापित करत आहे, आणि त्याच्यामध्ये दुर्दैवानं ते यशस्वी ठरताना दिसत आहे. बरोबर आहे? मग त्याच्यावरती आपल्याला डिप्लोमॅटिकरित्या आपल्याला जे फायद्याचं आहे ते निर्णय भारतानं घेणं गरजेचं आहे, असं कुठंतरी या आर्टिकलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. मग आता अफगाणिस्तानमध्ये नेमकं काय चाललं मी थोडक्यात सांगतो. तिथं अफगाणिस्तान गव्हर्नमेंट होतं, परंतु तालिबान नावाची ऑर्गनायझेशन आहे ना ती त्याला वारंवार विरोध करताना दिसते अफगाणिस्तान गव्हर्नमेंटला. हे जवळजवळ गेल्या 15-20 वर्षापासून चालू आहे. त्यामुळे गेल्या 15-20 वर्षापासून विशेष करून USAची जी मिलिटरी आहे ना ती अफगाणिस्तानमध्ये डिप्लॉय केली गेली होती. कशासाठी? तर या तालिबान विरोधात लढण्यासाठी. बरोबर आहे? आणि मग ही USAची मिलिटरी काय करेल, काय करत होती तर अफगाणिस्तान गव्हर्नमेंटला सहकार्य करत होती तालिबान विरोधात लढण्यासाठी. त्यामुळे जवळजवळ तालिबान तिथं कमजोर झालं असं चित्र निर्माण झालं होतं आत्तापर्यंत, गेल्या 15-20 वर्षांपासून आत्तापर्यंत. परंतु आता जेव्हापासून डोनाल्ड ट्रम्प गव्हर्नमेंट आलं होतं ना, त्याचबरोबर आता जो बायडन गव्हर्नमेंट आहे तिथं, या गव्हर्नमेंटमध्ये आता USAची जी आर्मी आहे ती परत मायदेशी परतत आहे. जवळजवळ 90 ते 95% आर्मी जी आहे ना ती परत मायदेशी परतलेली आहे USAची. त्यामुळे आता काय झालं आहे तर अफगाणिस्तान गव्हर्नमेंट आहे ते टोटल कोणावरती डिपेंड होतं, USAवरती डिपेंड होतं आर्मीसाठी, फोर्ससाठी, परंतु ती फोर्सच काढून घेतली USAनं. त्यामुळं अफगाणिस्तान गव्हर्नमेंट दुर्बल होताना दिसते, आणि त्यामुळं तिथं काय झालं आहे तर तालिबान जे आहे ते वर्चस्व स्वतःचं प्रस्थापित करताना पाहाव्यास मिळते. मोठ्या प्रमाणात हिंसा होते, तिथल्या जवानांची कत्तल केली जाते त्यांच्याकडून. हे सर्व चित्र आपण बघतोय न्यूजमध्ये रोज. बरोबर आहे? मग आता या आर्टिकलमध्ये काय सांगितलं की भविष्यात असं होऊ शकतं की तिथं तालिबान जे आहे ती सत्ता स्थापन करू शकतं. बरोबर आहे? अफगाणिस्तानमध्ये जर ते यशस्वी झाले तर, आणि यशस्वी होताना दिसत आहेत थोडं कमी. जर प्रस्थापित सत्ता झाली तर इंडियाला त्यावेळेस
त्यांच्याशी चांगले संबंध प्रस्थापित करायला खूप प्रयत्न करावे लागतील. जर आत्तापासूनच आपण त्यांच्याशी चांगले संबंध ठेवले तर भविष्यात त्याचा इंडियाला उपयोग होऊ शकतो इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून. त्यामुळे या आर्टिकलमध्ये सांगितलं आहे की तालिबानसोबत आत्ताच इंडियानं डायरेक्टली एंगेज व्हायला पाहिजे, म्हणजे डायरेक्टली संबंध प्रस्थापित करायला पाहिजे. बरोबर आहे का? त्यामुळं त्याच्यामध्ये एक आपला वेगळा स्टँड असायला पाहिजे. का तर आपल्या इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून अफगाणिस्तानशी जर आपल्याला भविष्यात चांगले रिलेशन डेव्हलप करायचे असतील, तालिबानकडून आपल्याला भविष्यात होणारा धोका टाळायचा असेल तर तालिबानसोबत डायरेक्ट एंगेजमेंट इंडियानं करायला पाहिजे असं सांगणारं कुठंतरी हे आर्टिकल आहे. बरोबर आहे. मग याच्यामध्ये पहिला की पॉईंट काय माहिती पाहिजे आपल्याला, अफगाणिस्तानमध्ये इंटरनल तालिबान आणि अफगाणिस्तान गव्हर्नमेंटमध्ये काय कॉन्फ्लिक्ट चालू आहे, त्याची हिस्ट्री काय आहे, हे सर्व डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. हा पहिला पॉईंट. दुसरा की पॉईंट काय तर अफगाणिस्तानची इंडियाची हिस्ट्रीमध्ये रिलेशनशिप कसं राहिलेले आहेत आणि तालिबानकडून इंडियाला धोका भविष्यामध्ये काय होऊ शकतो ह्याचा जो उहापोहा आहे ना, त्याच्याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला कुठंतरी असणं गरजेचं आहे. आणि तिसरा पॉईंट ऑब्वियस आहे, अफगाणिस्तानचं लोकेशन वगैरे डिटेलमध्ये आपण बघून ठेवणं गरजेचं आहे. समजते? हे सांगणार खरं तर हे आर्टिकल आहे. बाकी यात विशेष असे काही इन्फॉर्मेशन नाही. समजते? मग त्याच्यामध्ये जर बोलायचं झालं तर पाकिस्तानचा त्याच्यामध्ये रोल काय आहे, इतर मग नेबर कंट्रीज असतील, चायना असेल किंवा इतर युनायटेड स्टेट असेल, अमेरिका असेल, त्याचा रोल त्याच्यामध्ये काय मी ऑलरेडी सांगितले तुम्हाला. पाकिस्तानचा रोल त्याच्यामध्ये काय तर तालिबान आणि पाकिस्तानचे संबंध चांगले आहेत. ऑब्वियस आहे पाकिस्तान कंट्रीज ओळखली जाते टेररिस्टला सहकार्य करण्यासाठी, मग त्यामुळे ऑब्वियस आहे तालिबानसोबत त्यांचे चांगले संबंध असणार. मग त्या पाकिस्तानचा रोल त्याच्यामध्ये काय हे सुद्धा याच्यामध्ये सांगितलेलं आहे. समजते? एवढंच याच्यामध्ये इम्पॉर्टंट नाही. बाकी याच्यामध्ये डिटेल असं फॅक्च्युअल बघायचं झालं तर त्याच्यामध्ये काही इम्पॉर्टंट नाही आहे आर्टिकलमध्ये. जेवढं कोर गाभ आहे तेवढा मी समजावून सांगितलं. त्याच्यामध्ये की पॉईंट काय आहे ते ऑलरेडी आता मी तुम्हाला सांगितले. पुढचं जे आर्टिकल आहे ना, ते पुढचं आर्टिकल आहे कोविड-19च्या ज्या लाटा आहेत त्या 2 लाटा आल्या, तिसऱ्यासुद्धा येण्याची शक्यता आहे. त्यामध्ये पहिला पॉईंट याने सांगितलं आहे स्टेट आणि सेंट्रल गव्हर्नमेंट जे रस्ता कसे त्यांच्यामध्ये चालू आहे. मग त्याच्यामध्ये विशेष करून वेस्ट बेंगॉल गव्हर्नमेंट असेल आणि सेंट्रल गव्हर्नमेंट असेल, यांच्यामध्ये जो कॉन्फ्लिक्ट वारंवार चालू असतो तो दूर करून आपल्याला कोविडशी कसं फाईट करायचं याच्यावर कॉन्सन्ट्रेशन करायला पाहिजे असं सांगणार कुठंतरी हे आर्टिकल आहे. बाकी पॉलिटिकल गोष्टी जास्त सांगितलेल्या नाही. त्याचबरोबर दुसरी गोष्ट यांनी काय सांगितली की हेल्थ सिस्टममध्ये ज्या चुका आहेत त्या सकारात्मकरित्या आपल्याला ॲक्सेप्ट करणं गरजेचं आहे आणि त्याच्यावरती तोडगा काढणं खरं तर गरजेचं आहे. तरच आपण पुढे येणाऱ्या कोविड-19च्या संकटाशी यशस्वीरित्या तोंड देऊ शकतो असं सांगणारं कुठंतरी हे आर्टिकल आहे. आणि बाकी यांनी सांगितले हेल्थ सेक्टरमध्ये काय काय मेजर्स घ्यायला पाहिजे, काय काय स्टेप घ्यायला पाहिजे वगैरे वगैरे सांगितलं. ते आपल्यासाठी अजिबात इम्पॉर्टंट नाही आहे. पुढचं जे आर्टिकल आहे ना ते टोटल पुन्हा कोविड-19वरती बोलणारं आर्टिकल आहे. आणि कोविड-19साठी हेल्थ सेक्टरला जे पॅकेज बजेटमध्ये जाहीर केलं जातं ना, ते पॅकेज कुठंतरी आपल्याला वाढवण्याची गरज आहे. त्यामुळं काही राज्यांमध्ये, काही म्हणण्यापेक्षा बऱ्याच ठिकाणी प्रायमरी हॉस्पिटलसुद्धा, प्राथमिक आरोग्य सुविधा केंद्र जी असतात ना तीसुद्धा अवेलेबल नाही आहेत. मग ते अवेलेबल करण्यासाठी जो डेटा आहे त्याला ग्राह्य धरून तशा पद्धतीनं फंड ॲलोकेट करणं गरजेचं आहे. तशा पद्धतीनं त्या सेक्टरला पैसे देणं गरजेचं आहे. तरच ते सेक्टर जे आहे ते काय करू शकतं, तशा प्रकारच्या प्रायमरी सुविधा उपलब्ध करून देऊ शकतं. जर आपण त्याला फंडच ॲलोकेट करत नसेल तर त्याच्यामध्ये काहीतरी डेव्हलपमेंट होईल हे समजणं चुकीचं आहे असं कुठंतरी आर्टिकलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. समजते? बाकी इम्पॉर्टंट याच्यामध्ये बाकी सगळं कोविड-19 विषयी बोलले गेले जे की आपल्यासाठी इम्पॉर्टंट नाही. हे जे छोटंसं आर्टिकल आहे ते टोटल कशावरती आहे, प्रत्येक पावसाळ्यामध्ये आपण बघतोय की मुंबई सिटीमध्ये इंटरनल बेसिसचा जर विचार केला तर ती गटारं वगैरे भरून तिथं पुरासारखी रस्त्यावरती परिस्थिती होती. म्हणजे जवळजवळ नद्यांना पूर कसा येतो तशी परिस्थिती मुंबईमध्ये डेव्हलप झालेले पाहावयास मिळते. प्रत्येक पावसाळ्यातला हा मुंबईचा प्रॉब्लेम आहे. त्याच्यावरती एका सिटीवरती बोलणार हे खरं तर आर्टिकल आहे. त्यामुळे ते आपल्यासाठी इम्पॉर्टंट नाही. परंतु तुम्ही जर याच्यातून की पॉईंट घ्यायचा असेल ना, एक केस स्टडी म्हणून इंडियामध्ये नेमका ड्रेनेज बेसिसचा काय प्रॉब्लेम आहे आणि कशामुळे पुरासारखी परिस्थिती निर्माण होते तिथं याचा एक उहापोह करणारे एखादं लेक्चर वगैरे जर तुम्ही बघितलं किंवा एखादी डॉक्युमेंटरी मुंबईवरती जर बघितली तरी तुम्ही ते समजून घेऊ शकता. आपल्या एक्झामच्या दृष्टीतून जर केस स्टडी म्हणून तुम्ही त्याचा अभ्यास केला तर मोर दॅन सफिशियंट आहे त्याचं. बाकी त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाही आहे. इथं खरं तर आपला जे महत्त्वाचे न्यूज आहेत आणि महत्त्वाचे आर्टिकल्स आहेत मी तेवढे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. इथं आपला आजचा द हिंदू समाप्त होतो आहे. आशा आहे की मी तुम्हाला चांगल्या पद्धतीनं आजचा द हिंदू समजावून सांगू शकलो असेल. आणि महत्त्वाचं काय, काल न्यूजपेपर लेट आला होता, थोडा 10 नंतर अपलोड झाला होता. परंतु जरी एखाद्या वेळेस उशीर झाला आणि मी अशा प्रकारची कोणतीही सूचना तुम्हाला दिली नाही की उद्या द हिंदू येणार नाही वगैरे अशी कोणतीही सूचना दिली नाही, त्या दिवशी तुम्ही समजून घ्यायचं किती जरी उशीर झाला तर द हिंदू येणार हे फिक्स आहे.
100% द हिंदू येणार. असं कधीच होणार नाही की मी प्री-सूचना तुम्हाला न देता द हिंदू अपलोड केलं नाही, असं कधीच होणार नाही. समजते तुम्हाला. ज्यावेळेस समजा उद्या जर द हिंदू अपलोड व्हायचं नसेल तर आजच्या लेक्चरमध्ये मी ऑलरेडी तुम्हाला इन्फॉर्म करेन की उद्या द हिंदू अपलोड करणार नाही. परंतु एकाच दिवशी जर ठरवलं आपण की त्या दिवशी जर द हिंदू डिस्कस करायचं नाही, याचा अर्थ तुमचं करंट अफेअर त्या दिवशीचं बुडलं असं नाही. कारण न्यूज जे असतात ते रिपीटेड होत असतात न्यूजपेपरमध्ये, आणि जरी रिपीटेड नाही झालं ना तर प्रत्येक डिस्कशनमध्ये थोडं थोडं असं मी ते न्यूजपेपरमध्ये एखादी न्यूज महत्त्वाची असेल, आर्टिकल महत्त्वाचं असेल तर ते 100% मी कव्हर करेन. त्यामुळं करंट अफेअरच्या बाबतीत तुम्ही माझ्यावरती टोटल डिपेंड राहू शकते. त्याच्यामध्ये तुमचं दुमत काय असण्याचं कारण नाही, ती टोटल जबाबदारी माझी आहे आणि ते 100% पेलण्यासाठीच मी हा प्रोग्राम सुरू केला आहे. त्यामुळे त्याच्याबद्दल तुम्हाला अजिबात काळजी नसावी किंवा अनसर्टन्टी नसावी. त्यामुळे त्याच्या बाबतीत तुम्ही माझ्यावरती 100% विश्वास ठेवू शकता. या नोटवरती मी तुमची आज रजा घेतो आहे. जर आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सॉरी नसेल तर डिसलाईक करा, आणि डिसलाईक का केले हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून तुमच्या इन्स्ट्रक्शननुसार त्याच्यामध्ये मी इम्प्रोव्हायझेशन करू शकेन. आणि प्लीज आपल्या सर्व मराठी विद्यार्थ्यांना हे शेअर करा, जेणेकरून सर्व मराठी विद्यार्थ्यांना याच्यामार्फत फायदा होईल. आणि तोच खरं तर माझा उद्देश आहे, जास्तीत जास्त मराठी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकेल मी. जेवढं जास्त विद्यार्थ्यांपर्यंत मी पोहोचेल तेच खरं तर माझ्यासाठी मोटिवेशन आहे आणि एक स्फूर्ती मला देतं की नवीन लेक्चर बनवण्यासाठी. त्यामुळे प्लीज जास्तीत जास्त आपल्या मराठी विद्यार्थ्यांना हे शेअर करा. सो थँक्स फॉर वॉचिंग. गुड बाय. टेक केअर. जय हिंद.